गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 10 डिसेंबर 2025, बुधवार आहे. मी आहे उदय कुर्तकोटी, हर्णे तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरीमधून बोलतोय. तर आजचं हेडिंगच आपल्याला अचंबित करणार आहे. आता पाळी सोन्याची, अब सोना होगा झूम. मी असं का म्हणलं तर आत्ता सध्या चांदी वर चाललेली आहे आणि चांदीनी ब्रेकआउट दिलेला आहे, पण सोन्याने दिलेलं नाही आहे. सोन्याला 1,32,000चं हर्डल आहे. तर ते हर्डल क्रॉस केलं की सोनं हे अतिप्रचंड प्रमाणावर वर जाण्याची शक्यता आहे. त्याचं कारणही दुसरं असं आहे की जेव्हा चांदी वर चाललेली आहे, चांदीने पहिलं $60 पर औंस हे हर्डल त्यांनी पार केलेलं आहे आणि आता चांदी वरच्या दिशेला निघालेली आहे. काल चांदी हायेस्ट रेट निघालेला होता 1,88,665 इतकं ऑल टाईम हाय चांदीनी टच केलेलं आहे. आणि चांदी आणि सोने हे दोन्हीही धातू असे आहेत की जे हातात हात घालून जातात. म्हणजे सोनं वर गेलं तर चांदी त्याला धरून इतके वर्ष वर जात होती. पण आता परिस्थिती बरोबर उलट झालेली आहे. आता चांदी वर जाते आणि सोनं त्याला हात पकडून वर जातं. हे आपण गेले वर्षभर बघतोय. तर ह्याच दृष्टिकोनातनं आता सोन्याची पाळी येणार म्हणजे येणार. त्याच्यामुळे सध्या तरी चांदी थोडीशी बाजूला ठेवून आपण सोनं घेणार आहोत आणि हे शक्यतोवर फिजिकल घ्यायचं आहे. ETF घेणं हे सध्या थोडंसं रिस्की आहे. सोनं त्या मानाने कमी रिस्की आहे, पण चांदी खूपच रिस्की आहे. पण फिजिकल घेतलं तर मात्र काहीच रिस्क नाही. डिजिटल मात्र अजिबात खरेदी करायची नाही. सेबीनी वॉर्निंग दिलेली आहे. तर डिजिटल खरेदी न करता, कारण डिजिटलला कुठलेही रूल लागू नाही आहेत, तर त्याच्यामुळे तुम्ही जर का सोनं किंवा चांदी खरेदी केली तर त्याला फिजिकल बॅकिंग आहे की नाही हे कधीच कळणार नाही. त्यांनी जरी सांगितलेलं असलं कंपनीने की आम्ही बॅकिंग करत आहोत, तरीसुद्धा कुठल्याही कंपनीवर विश्वास ठेवण्यासारखी आजची परिस्थिती राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे फिजिकल किंवा ETF हे दोनच मार्ग राहतात आणि ETF चांदी विकत घेणं हे सध्या रिस्की आहे. त्याच्यामुळे सोनं हा ETF तुम्ही घेऊ शकता आणि फिजिकलमध्ये घेऊ शकता. अर्थात तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून मगच तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. माझ्या सांगण्यावरून सोनं चांदीची किंवा शेअर्स ETFची खरेदी विक्री करू नये. माझं सांगणं चुकू शकतं. मी बाजारातली फॅक्ट तुमच्यासमोर आणून ठेवतोय. तर आता सोन्याची जी लेवल आहे ही पूर्वीची आपल्याला मिळणार नाही आहे. मी काल परवा किंवा मागच्या आठवड्यात जे आकडे सांगत होतो ते पातळी सोन्याने आता ओलांडलेली आहे, कालच ओलांडलेली आहे. आणि आता आपल्याला सोनं 1,26,000, 1,27,000, 1,28,000 असे जेव्हा MCXचे लेवल दिसतील तेव्हा आपल्याला खरेदी करायला हरकत नाही. आणि या लेवलवर टप्प्याटप्प्यात खरेदी करावी, कारण सोनं अजूनही कन्सॉलिडेशनला आहे. अजून किती दिवस ते कन्सॉलिडेशनला राहील याचा अंदाज करता येणं शक्य नाही. ते ब्रेकआउट डील तेव्हाच कळेल की आपल्याला सोन्याने ब्रेकआउट दिलेलं आहे. आणि एकदा ब्रेकआउट दिलं तर परत ही लेवल सोनं दाखवणार नाही, हे नक्की आहे. तर त्याच्यामुळे 1,26, 1,27, 1,28 MCXचे लेवल, फिजिकल नव्हे, फिजिकलचे थोडेसे प्रीमियमवरतीच असतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं जास्तीच प्रीमियमला खरेदी करावं लागेल. ॲज वर्सेस तुम्ही जर का ETF घेतलं तर ETFला प्रीमियम उलटं कमी आहे. म्हणजे ETF सोनं जर का 1,28,000 MCXला असेल तर तुम्हाला सोन्याचा ETF कदाचित 1,25ला 125ला असा कुठंतरी पडू शकेल. तर त्याच्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ETFला जरूर जाऊ शकता. तर हे झालं सोन्या चांदीविषयी महत्त्वाचं आजची बातमी. त्याच्यानंतर
आज शेअर मार्केट परत आता एका म्हणजे शेअर मार्केटने आपल्याला ब्रेकआउट दिल्यासारखा वाटला होता, पण मी सांगितलं होतं रिटेस्ट होईस तोपर्यंत थांबा. तोपर्यंत आपल्याला कन्क्ल्युजन काढता येणार नाही की बाबा शेअर मार्केट वरच चाललेलं आहे. तर शेअर मार्केट हे आता परत कन्सॉलिडेशनमध्येच शिरलेलं आहे. फॉल्स ब्रेकआउट होता हे त्यांनी दाखवलेलं आहे आणि हा ब्रेकआउट खरा करण्याकरता त्याला अजूनही डिसिसिव्हली मागची पातळी तोडून वर जावं लागेल. तरच तो म्हणजे ऑल टाईम हाय जे केलेलं आहे निफ्टीला, तर ते तोडून वर जर का निफ्टी गेला तरच ब्रेकआउट खरं मानता येईल. अदरवाईज अजूनही कन्सॉलिडेशन फेज चालूच आहे असं म्हणता येईल. तर डाऊनवर्ड ब्रेकआउट दिला तरी आपल्याला शेअर घ्यायला फायदेशीर आहे. अपवर्ड ब्रेकआउट दिला तरी आपल्याला आपले शेअर कालांतरात विकता येतील, चांगल्या भावात विकता येतील. त्याच्यामुळे आणि आत्ताचं नैराश्य कमी होईल. बरेच लोक डिप्रेशनमध्ये ऑलरेडी गेलेले आहेत हे मार्केटमध्ये दिसतंय. कारण MMI जर पाहिला म्हणजे मार्केट मूड इंडेक्स जर का पाहिला तर तो एक्स्ट्रीम ग्रीडला होता, तो आता फिअरला पोचलेला आहे. म्हणजे 70च्या आसपास जो इंडेक्स होता तो डायरेक्टली 45-46ला काल आलेला आहे आणि त्यांनी दाखवलं आहे की मार्केटमध्ये फिअर चालू झालेलं आहे. आणि जेव्हा लोकांमध्ये फिअर चालू होतं तेव्हा आपली शेअर विकत घेण्याची वेळ आलेली असते. पण लकीली काल स्मॉल कॅपनी थोडीशी तेजी दाखवलेली आहे. तर त्याच्यामुळे आज स्मॉल कॅप कसं वागतंय ह्याच्यावरती आपल्याला पुढचे निर्णय घ्यायचे आहेत. पण आपलं फंडामेंटल जे आहे ते जसंच्या तसं स्ट्रॉंग आहे आणि जिथल्या तिथंच आहे. आपण ज्या पद्धतीत खरेदी करतो की फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्सची आपण लिस्ट तयार करतो स्मॉल कॅपची, ती कशी करायची हे आपण जानेवारी-फेब्रुवारीपासूनच्या व्हिडिओमध्ये शिकत आलेलो आहोत. तुम्ही जर का पाहिलेलं नसेल तर परत तुम्ही माझे जानेवारी-फेब्रुवारीपासूनचे सगळे व्हिडिओज बघा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडं थोडं तुम्हाला माहिती मिळेल की फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर कसा निवडायचा असतो. तो एकदा निवडून तुम्ही त्याची लिस्ट तयार केली की जेव्हा एखादा शेअर वार्षिक न्यूनतम भावाला येतो तेव्हा तो आपण खरेदी करतो. म्हणजे वार्षिक न्यूनतम भावाच्या 5% आसपास आला की आपण तो शेअर खरेदी करतो आणि त्याहून खाली जर आपण खरेदी केलेल्या किमतीच्या 5% खाली घसरला तर आपण अजून 3% आत्ताच्या परिस्थितीत खरेदी करतोय. अजून 5% घसरला तर अजून 3% आपण शेअर खरेदी करणार. म्हणजे समजा एखादा शेअर 100 रुपयाला आहे आणि तो 5%नी घसरला आणि 95 रुपयावर आला. तुमची पहिली खरेदी 100 रुपयाची असेल तर तुम्ही 95 रुपयाला शेअर आल्यानंतर 3 शेअर विकत घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर अजून शेअर 5% पडला. आपण एक्झॅक्ट आकड्यात न जाता आपण राऊंड फिगर 90ला आला असं आपण समजू की जर शेअर हा 90 रुपयाला आला तर आपण अजून 3% शेअर आपण विकत घेणार आहोत. म्हणजे अजून 3 शेअर आपण विकत घेणार आहोत. असे आत्ता आपल्याकडे त्या शेअर्सचे 9 शेअर फक्त झालेले आहेत जर तुम्हाला टोटल 100 शेअर विकत घ्यायचे असतील तर. तर अशा प्रकारे आपल्याला आत्ता सध्या पुढं जायचं आहे. जोपर्यंत मार्केट कन्सॉलिडेशनमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला ॲक्युमुलेशन करायचं आहे. आपण ॲक्युमुलेशन झोनमध्येच आहोत आणि ही आपल्याला सुवर्णसंधी आहे की जेव्हा जेव्हा शेअर्स पडतील तेव्हा तेव्हा आपल्याला खरेदीची वेळ येईल. किंवा याच्या उलटसुद्धा घडतं. तर जेव्हा शेअर आपण 5%च्या आसपास जर का शेअर खरेदी केला आहे 100 रुपयाला आणि तो 105 झाला तर परत आपल्याला त्याचे 3 शेअर विकत घ्यायचे आहेत. 110 झाला तर परत 3 शेअर विकत घ्यायचे आहेत. असे दर 5%च्या टप्प्याने आपल्याला 3 शेअर आत्ताच्या परिस्थितीत विकत घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे सरासरीने तुमची किंमत कमी राहील आणि आपल्याकडे शेअर्सचं ॲक्युमुलेशन चांगल्या प्रकारे होईल. तर भेटूया मित्रांनो परत पुढच्या